राहुल गांधींनी सावरकर चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो. फडणवीसांची टीका. फडणवीसांनी मणिपूरला जावं, पेट्रोलचा खर्च मी करतो. उद्धव ठाकरेंचा पलटवार. लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली. राहुल गांधींचा आरोप. अंपायर आपणच नेमले. विरोधकांच्या 2 खेळाडूंना अटक केली असाही आरोप. ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंग शिवाय भाजपला 180 जागा जिंकणं सुद्धा अशक्य. राहुल गांधींचं आव्हान. प्रेस आणि सोशल मीडियावर भाजपचा दबाव असा आरोप. केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला. आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचे. रामलीला मैदानात पवारांचा भाजपवर हल्लाबोल. अब की बार भाजप तडीपार. दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची घोषणा. निवडणूक प्रचारासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आल्याचं विधान. 10 वर्षांची सत्ता तर ट्रेलर होता. निवडून आल्यावर पहिल्या 100 दिवसातच आणखी मोठे निर्णय घेणार. मेरठमधल्या प्रचार सभेत मोदींचं आश्वासन. धाराशिव नाशिकवरून महायुतीमध्ये तिढा. उद्या अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट. भागवत कराड संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक. हातकणंगलेतनं ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरोडकरांच्या नावाची चर्चा. राजू शेट्टींच्या विरोधात उमेदवार देण्याची ठाकरे गटाची तयारी. सत्यजित पाटीलही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक. नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची घेतली भेट. उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत खैरेंना दिल्या शुभेच्छा. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. छगन भुजबळांना दिलासा मिळाल्या विरोधात अंजली दमनी यांची याचिका. बागेश्वर महाराजांवर भंडाऱ्यात मोहाडी पोलिसात गुन्हा. बाबा झुमदेव महाराजांबद्दल बागेश्वर महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. रेडी रेकनर दरांमध्ये यंदाही बदल नाही. 2023-24 तेच दर 24-25 ला कायम राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.